हॅलो, नमस्कार. मी आहे कोमल आणि स्पेशल टिप्समध्ये तुमचं स्वागत. आज एक नवीन विषय घेऊन तुमच्याबरोबर आलेली आहे. खरं पाहता तुम्हाला माहिती आहे, की सर्वांची परिस्थिती खूप चांगली असते असं नाही किंवा सर्वांची लो असते असंही नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार किंवा त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडनुसार, त्यांच्या इन्कम सोर्सनुसार आपली परिस्थिती कमी जास्त असते, बरोबर? आता यामध्ये होतं काय, की काहीशा कारणास्तव आपण फॅमिलीला ते ते चांगले एक्सपिरियन्स नाही देऊ शकत किंवा सगळ्या गोष्टी नाही प्रोव्हाइड करू शकत. सम रिझन किंवा फॅमिली क्वांटिटी असेल, इन्कम सोर्स असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्यामुळे ते नाही करू शकत. तर एक ट्रिक आपण यूज करू शकतो ह्या कंडिशनला, की कसं असतं, की तुम्ही प्रेमानं एखादी गोष्ट भले 10,000 कमवा. 10,000 जरी कमवले तरी घरी गेल्यावर आपल्या घरातल्या प्रत्येकाचा रिस्पेक्ट करा. प्रेमाने बोला. प्रेम फक्त व्हा. एक लक्षात घ्या, तुम्हाला बाहेरून कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट आणायची असेल तर त्यासाठी पैसा लागतो. परंतु प्रेमानं बोलण्यासाठी पैसा लागत नाही. ही परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. फ्री ऑफ कॉस्ट त्याचा यूज करू शकतो, परंतु बरीचशी लोकं याचा यूज करत नाहीत. ही शोकांतिका आहे. ज्या परमेश्वरानं गोष्टी फ्रीमध्ये दिल्या आहेत, प्रेम दिलेलं आहे, वाचा दिलेली आहे, आपलं हार्ट चालते, आपली एवढी फुल बॉडी आहे, जी वर्किंग करते, आपल्याला पाहता येतं, ऐकता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. मग यामध्ये चांगल्या गोष्टी करून का नाही हे करायचं? सिंपल गोष्ट आहे. ज्या गोष्टी नियतीनं परमेश्वरानं फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिलेला आहे त्याचा उपभोग घ्या. पण तेच सांगायचं आहे, की तुमचा पगार कमी आहे, परंतु तुम्ही सगळ्या सुखसोयी तुम्ही घरच्यांना देऊ शकत नाही आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तर तुम्ही प्रेमानं घरच्यांशी बोलू शकता, रिस्पेक्टफुली बोलू शकता. तुमचं एक प्रेमानं बोलणं, ते करोडो कमवण्यापेक्षाही खूप मोठं आहे, हे तुम्हाला तेव्हा कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.